मॅथ सेकंडमधील प्रॅक्टिस सेट 1.3 सिक्स्थ एक्झाम्पल आपण बघतोय. इन ट्रॅपेजियम ABCD साइड AB पॅरलल साइड CD किंवा DC, देन डायगोनल AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट एकमेकाला छेदतात इन पॉइंट O. AB आणि CD ह्या समांतर रेषा आहेत आणि या ट्रॅपेजियममधील या समलंब चौकोनामधील AC आणि BD हे दोन्ही कर्ण आहेत ते O बिंदूत छेदतात. इफ AB इज इक्वल टू 20, DC इज इक्वल टू 6, OB इज इक्वल टू 15, देन OB इज इक्वल टू दिलेला आहे. OD इज इक्वल टू फाइंड आउट करायचं आहे. बघू आपण एक्झाम्पल. इन ट्रॅपेजियम ABCD. आता हे सगळे आपण एक्झाम्पल काय काय दिलेलं आहे ते सगळे मी लिहून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला काय काय दिलंय ते आधी लिहायचं. पहिल्यांदा आपल्याला दिलेले आहे त्याच्यावरून साइड AB पॅरलल साइड CD आहे, त्याच्यावरून आपल्याला काय घेता येतं बघा. साइड AB पॅरलल साइड CD अँड लाईन या दोन्ही समांतर रेषा आहेत आणि त्यांची BD ही ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन BD इज ट्रान्सव्हर्सल. आता या दोन्ही समांतर रेषा आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर आपल्याला दोन अँगल कोणते येतात तर CDB कॉन्ग्रंट अँगल. ह्या दोन्हीमध्ये CDB कॉन्ग्रंट अँगल ABD. कोणते अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल. अँगल CDB कॉन्ग्रंट अँगल ABD. कंसात काय लिहिणार अल्टरनेट अँगल. व्युत्क्रम कोन. अजून कुठला आपल्याला काय करता येईल सांगता येईल का. अगोदरच्या डायग्राम मध्ये पण असाच प्रकार होता. देअरफॉर आता CDB च्या ऐवजी आपण CDO घेतला आणि ABO D च्या ऐवजी O घेतला. अँगल CDO कॉन्ग्रंट अँगल ABO. का तर C डॅश आपण O का घेतला तर B डॅश B डॅश O डॅश D म्हणजे हा त्या दोन्हींच्या मध्ये आहे हे आपण सांगतो. त्याच्यानंतर आपल्याला दोन त्रिकोण कन्सिडर करायचे आहेत. ट्रायंगल. इन ट्रायंगल कोणते कोणते CDO किंवा COD आणि AOB. ट्रायंगल COB अँड ट्रायंगल AOB. त्रिकोण COB आणि AOB मध्ये. आता काय काय दिलेलं आहे आपल्याला. हे दोन्ही आपल्याला त्रिकोण काय करायचे आहेत समरूप दाखवायचे. मग समरूप दाखवण्यासाठी काय काय आपल्याला आहे तर आता आपण अगोदरच एक नंबरचं इक्वेशन, याला एक नंबर इक्वेशन लिहूया. एक नंबरच्या इक्वेशन मध्ये काय सांगितलंय तर CDO बरोबर ABO हे अल्टरनेट अँगल आहेत. अजून एखादी गोष्ट आपल्याला याच्यात कॉन्ग्रंट दाखवता येईल.
दाखवावी लागते COD कॉन्ग्रंट AOB, कारण हे व्हर्टिकली अपोजिट आहेत आणि कोणतेही दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला फक्त दोनच एकरूप दाखवावे लागतात. म्हणून आपल्याला हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे सांगता येते. काय घ्यायचं आहे आपल्याला, तर अँगल पहिला जो आहे तो CDO कॉन्ग्रंट अँगल ABO फ्रॉम इक्वेशन 1. अजून अँगल व्हर्टिकली अपोजिट आपण दाखवायचे आहेत. COD कॉन्ग्रंट अँगल AOB व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण एकरूप असतात. देअरफॉर ट्रायंगल COB सिमिलर ट्रायंगल AOB. आपल्याला हे दोन्ही त्रिकोण कोणत्या टेस्टने एकरूप झाले, तर AA टेस्ट. AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन्ही आपल्याला मिळालेत. आता आपल्याला जे क्वेश्चनमध्ये जे दिलेले आहेत, AB दिलाय, DC दिलाय, OB दिलाय आणि OD काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला यात दोन्ही समरूप दाखवलेत, त्यांचे आपल्याला रेशो लिहायचं आहे. CO डिवायडेड बाय AO इज इक्वल टू OB डिवायडेड बाय OB. OD असेल इथं COD आहे तर सॉरी COD OD divided by OB is equal to CD divided by AB. CD divided by AB. आता आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या किमती घ्यायच्या. त्याच्यात CO दिलेला आहे. CO आपल्याला हे दोन्ही आपल्याला नकोच आहेत, कारण याच्या किमती क्वेश्चनमध्ये काही दिलेल्या नाही आहेत. आपल्याला हेच दोन्ही रेशो विचारात घ्यायचे आहेत. OD किती दिलेला आहे, तर OD काढायचं आहे. OB किती दिलेला आहे, 15 इज इक्वल टू DC किती दिलेला आहे, DC दिलेला आहे 6 आणि AB दिलेला आहे 20. नेहमीप्रमाणेच क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 multiplied by OD is equal to 6 multiplied by 15. Therefore, OD is equal to 90 divided by 20. Therefore, OD is equal to 0 जातील 9 divided by 2. Therefore, OD is equal to 4.5. आता आपण 7th एक्झाम्पल बघा. इन पॅरलेलोग्राम. आता ABCD हा पॅरलेलोग्राम आहे, समांतर भुज चौकोन आहे. पॉइंट E इज ऑन साइड BC. आपल्याला E हा पॉइंट साइड BC वर आहे, त्याच्यानंतर लाईन DE इंटरसेक्ट रे AB. हा लाईन DE पुढे गेलेला आहे, तो AB जो रे आहे म्हणजेच पुढे गेलेला हा रे आहे. हे दोन्ही काय होतात, इंटरसेक्ट काय होतात, T पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. प्रूव्ह दॅट DE मल्टिप्लाइड बाय BE इज इक्वल टू CE मल्टिप्लाइड बाय TE. CE मल्टिप्लाइड बाय TE हे आपल्याला साध्य करायचं आहे.
आता पहिल्यांदा आपल्याला हे समांतर भूचौकोन आहे म्हणजेच ए बी पॅरलल बी सी आहे, ए बी पॅरलल डी सी आहे. म्हणजे हे दोन्ही समांतर आहेत म्हणजे समोरासमोरच्या बाजू काय असणार आहेत, परस्परांना समांतर आहेत. आपल्याला लिहायचं आहे सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट डी सी. कारण काय राहणार त्याला, अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम. अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम. दॅट इज म्हणजेच काय, दॅट इज म्हणजेच ए बी पॅरलल सी डी आहे म्हणजेच ए टी पॅरलल डी सी असणार आहे. सेगमेंट ए टी समांतर डी सी आहे. कारण का, तर ए डॅश बी डॅश टी. आता लाईन टी डी, ही लाईन टी डी आहे ती या दोन्ही पॅरलल लाईनची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ए डी आणि बी सीची टी डी ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल. ए टी आणि सी डीची सुद्धा ती ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे ही पुढे गेली आणि या दोन्ही पॅरलल लाईन्सची ती ट्रान्सव्हर्सल आहे. टी डी इज अ ट्रान्सव्हर्सल. टी डी इज अ ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर आपल्याला आता याच्यावरून सांगता येईल की टी डी ही जर पॅरलल लाईनचे या दोन्ही पॅरलल लाईनचे ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल ए टी डी कॉन्ग्रंट अँगल सी अँगल ए टी डी कॉन्ग्रंट अँगल सी डी टी. म्हणजेच हा आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे, अल्टरनेट अँगल. अँगल ए टी डी कॉन्ग्रंट अँगल सी डी टी, अल्टरनेट अँगल्स. हे दोन्ही काय व्युत्क्रम कोण आहेत. म्हणजेच दॅट इज आता हे ए टी ई पर्यंतच किंवा बी टी ई पर्यंत, ए पासून पुढं ए टी डीच्या ऐवजी आपण बी टी ई पर्यंतच लिहायचं आहे आणि सी टी डीच्या ऐवजी सी डी ई पर्यंतच हे दोन्ही आपण घेऊ शकतो. दॅट इज अँगल बी टी ई कॉन्ग्रंट अँगल सी डी ई. आता का ते कंसात लिहायचंय, इथं का आहे तर बी हा पॉइंट ए बी टीच्या मध्ये आहे. ए बी टी आणि डी ई टी, डी डॅश ई डॅश टी, ही दोन्ही कारणं आपण हे लिहिण्यामागं लिहायचे आहेत. याला 1 नंबर इक्वेशन. आता दोन्ही त्रिकोण कन्सिडर करा. कोणते, इन ट्रायंगल. आता याच्यामध्ये 2 त्रिकोण घ्यायचे आहेत आपल्याला. बी ई टी हा ट्रायंगल आणि सी ई डी हा. आपल्याला हे 2 ट्रायंगल करायचे आहेत कन्सिडर. बी टी ई आणि सी डी ई हे हा आणि हा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ट्रायंगल बी टी ई
and triangle CDE. या दोन्ही त्रिकोणामध्ये अँगल BTE आणि CDE आपण अगोदरच 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये दाखवलेले आहे. BTE कॉन्ग्रंट अँगल CDE फ्रॉम इक्वेशन 1 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये दाखवले. आता अँगल आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल एक असणार आहे याच्यामध्ये. अँगल BET कॉन्ग्रंट अँगल CED. अँगल BET कॉन्ग्रंट अँगल CED. याला व्हर्टिकली अपोजिट angles. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. देअरफॉर ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल CDE. कोणती टेस्ट परत? AA टेस्ट. देअरफॉर आपल्याला काय सांगायला सांगितले? दाखवायचंय काय प्रूव्ह करायचंय? DE इज इक्वल मल्टिप्लाइड बाय BE CE मल्टिप्लाइड बाय TE. आपण याचा आता त्रिकोणाचा ह्या समरूप त्रिकोणाचा रेशो घ्यायचा. BT डिवायडेड बाय CD इज इक्वल टू TE डिवायडेड बाय DE इज इक्वल टू BE डिवायडेड बाय CE. हा रेशो घेतला. रेशो घेतल्यानंतर आपल्याला हवं आहे काय? फक्त प्रूफ करायला सांगितले BD CE TE. तेवढेच दोन रेशो विचारात घ्यायचे. या दोन्हींचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. TE इज इक्वल मल्टिप्लाइड बाय CE इज इक्वल टू DE मल्टिप्लाइड बाय BE. आपल्याला हेच प्रूफ करायचं आहे. दॅट इज DE multiplied by BE is equal to CE multiplied by TE. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा क्वेश्चन नंबर 6 साठीचा अभ्यास आहे. एक्स्ट्रा एक्झाम्पल्स. जो क्वेश्चन नंबर 6 मधील आकृतीवरून जी मापं दिलेली आहेत त्या मापावरून आपल्याला सोडवायचे आहेत. आणि हा क्वेश्चन नंबर 8 साठी 7th साठीचा अभ्यास आहे. क्वेश्चन नंबर 7th साठी अभ्यास असणार आहे. इथं फक्त काय प्रूफ करायचं आहे ते दिलेलं आहे. क्वेश्चन बाकी सेमच आहे. त्याच्यामध्ये पॉइंट S VR वरती आहे आणि हे दोन्ही पॉइंट्स T बिंदूमध्ये छेदतात. दुसऱ्यामध्ये P हा RN वरती आहे आणि MQ आणि LQ हा Q बिंदूमध्ये छेदतात. तर प्रूव्ह करायचं आहे. त्याच्या पुढं C हा बिंदू AF वरती आहे आणि DC आणि HA हे दोन्ही रे B बिंदूमध्ये छेदतात. तर हे दिलेलं आहे ते प्रूफ करायचं आहे. आणि पुढचा क्वेश्चन, पुढचं एक्झाम्पल, M हा बिंदू N आणि Z वरती आहे आणि MY आणि YM आणि XN हे दोन्ही रे L बिंदूमध्ये येऊन छेदतात. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे MY मल्टिप्लाइड बाय NM MZ मल्टिप्लाइड बाय ML. अशा रीतीने आपला आजचा अभ्यास